या गप्पा अशाच सुरू ठेवूया. म्हणजे आता ही वाघनखं आणायचा म्हणजे विचारही आला, त्यानंतर ही महाराष्ट्रामध्ये खूप एक्साइटमेंट होती की महाराजांची वाघनखं ती महाराष्ट्रात परत येणार, ती मुळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळणार वगैरे. ह्या सगळ्या भावनेनं ॲक्च्युली म्हणजे मन उचंबळून यावं असा तो क्षण किंवा प्रसंग असायला हवा होता. तसा होताच आता त्या वाघनखांच्या खरेपणाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. अशी अनेक वाघनखं आहेत असं म्हटलं जातंय, त्यासाठी कुठले कुठले दाखले दिले जात आहेत. तुम्हाला हे असं अभिप्रेत होतं या पद्धतीनं या लेवलचं सगळं सुरू? नाही, खरं आहे तुमचं म्हणणं. मग अभिप्रेत नव्हतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी नव्हे, जगासाठी, जगातल्या साऱ्या शिवभक्तांसाठी आस्था, अस्मिता, हृदयामध्ये वीरता निर्माण करणारं छत्रपतींचं हे नाव आहे. जय भवानी जय शिवाजी एवढे 2 शब्द उच्चारले तर मला तर वाटतं की आपण काहीतरी याच्यावर खरंच रिसर्च केला पाहिजे. रक्तामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं. आणि म्हणूनच आर्मीनी जेव्हा आम्हाला आग्रह केला आणि आम्ही पुणेकरात, आम्ही 7 तारखेला भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर स्टॅच्यू आपण उभा करतोय. कारण छत्रपतीचं नुसतं नावही, आणि मग मला वाटायचं की वाघनख हे साधारणतः राजकीय विषय असू शकत नाही, हा काही निवडणुकीचा विषय असू शकत नाही, किंवा हा विरोधाचा विषय असू शकत नाही. आणि मला अपेक्षा होती की एखाद्याच्या मनात समजा संभ्रम आहे, संदिग्धता आहे, काही सांगायचं असेल तर भेटून सांगता येतं ना. आता आपण 12 आमदार करण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतो. ठीक आहे, मी एक छोटा कार्यकर्ता असेल, चंद्रपूरमध्ये माझा जन्म झाला, पण छोटा आहे म्हणून काही मला भेटायचं नाही, माझ्याशी काही शत्रुता आहे असं तर होऊच शकत नाही. आणि छोटा आहे याचा अर्थ असा तर नाही उद्या 1 कोटीचा हिऱ्याचा दागिना असेल, 10 रुपयाचा आरसा नसेल तर त्या दागिन्याला पाहताही येत नाही, त्याचा अर्थ नाही असेल मी छोटा. पण तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज, शेवटी शिवबा म्हणजे काय, कोणी कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, रंगाचा असेल, वंशाचा असेल, वयाचा असेल, उंचीचा असेल, गोत्राचा असेल, हृदयात फक्त शिवबा पाहिजे. तुम्हाला जर वाटलं, खरं तर 8 महिने म्हणजे ही घटना कधीपासून आहे, साधारणतः वाघनखाच्या बाबतीत हा प्रश्न कसा उपस्थित झाला तर 5 नोव्हेंबर 2022 अचानकपणे एक निवेदन माझ्याकडे आलं. त्या निवेदनात असं लिहिलं होतं की हजारो शिवभक्त, खरं तर कसा योगायोग असतो आणि माहीत नाही, देव मला काही कामं करण्यासाठी विशेष आशीर्वाद देतो असं वाटतं. माझ्याकडे आलं की अफजल खानाची जी कबर आहे ही तर आपली सहिष्णुता आहे. माझ्या जिजाऊंनी सांगितलं की त्याचं मुंडकं आहे तेवढं ठेवण्यासाठी, एवढंच ते मर्यादित होतं. 29 जुलै 1953 या दिवशी त्याच्या उदात्तीकरणाला सुरुवात झाली. धीरे 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 अतिक्रमण वाढत गेलं. ही विशिष्ट तारीख जी आहे तुम्ही आता सांगितली, काय झालं त्या दिवशी? 29 जुलैला एक ट्रस्ट तयार झालं. तोपर्यंत त्याचा काही संबंधच नव्हता, अतिक्रमणही नव्हतं आणि तिथं कोणी जातीही नव्हतं. एक ट्रस्ट तयार झालं आणि त्या ट्रस्टनी त्या ठिकाणी मग धीरे धीरे त्याचं उदात्तीकरण सुरू केलं. उदात्तीकरण करताना मग जागा अतिक्रमण वगैरे वाढायला लागलं. मग माझ्याकडे फाईल आली आणि ते अतिक्रमण कोणीच हटवत नाही. मग ते जेव्हा फाईल वाचायला सुरुवात केली तेव्हा मात्र एक शुभसंकेत आला. शुभसंकेत असा होता की 2008ला 5 मे 2008 सरकारने ते अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय केला. पण त्या निर्णयामध्ये एक कंडिशन होती की 5 वर्षामध्ये या गोष्टी करायच्या आहे. आणि तेव्हा कदाचित त्या ट्रस्टला वाटलं असेल की काय आवश्यकता आहे, सरकार तर आपल्या पाठीशीच असतं, आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या नाही आणि ते बरोबर रद्द झालं. जसं माझ्या लक्षात आलं मग मी सर्वांना बोलवलं, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींची अनुमती घेतली. म्हणजे हे केलं पाहिजे. आणि आपल्यासाठी अफजल खान हा धार्मिक दृष्टिकोन असू शकत नाही. कारण मला जर कोणी प्रश्न केला की औरंगजेब अफजल खान हे मी धार्मिक दृष्टिकोनातून पाहत नाही. मग रावण का पेटवतो, तो हिंदू होता. APJ अब्दुल कलामांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो. आपण अब्दुल हमीदसाठी आर्मीचा कायदा बदलून त्यांचा सन्मान केला कारण त्यांनी आपले प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण केले. मग धर्माचा इथे विषय असण्याचं कारणच नाही आहे. सर्वांना पटलं, याच्यामध्ये धार्मिक भावना असू शकत नाही.
आणि मग ते अतिक्रमण आपण काढलं आणि मग त्यांनी येऊन माझा सत्कार केला. काही लोकांनी मग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भेटी दिल्या, कोणी धन्यवाद पत्र दिले. अ, काही लोकांनी तर सोन्याचं कडं आणलं होतं त्यांनी डिझाईन करून, मी घेतलं नाही ते, पण ते सुद्धा इतकं प्रेम व्यक्त केलं. मलाही उत्साह वाढला. मी मनात विचार केला, मी एक सामान्य माणूस आहे चंद्रपूरचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी मी छोटीशी सेवा रुजू केली तर इतका मोठा सत्कार होत आहे. आणि तिथून माझा उत्साह वाढला. तो उत्साह वाढल्यानंतर मग मी अजून पुन्हा काही गोष्टींवर निर्णय करण्याचा संकल्प केला. त्यापैकी एक संकल्प जो त्या शिवभक्तांनी मला सांगितलं की आपण वागणं आणलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी पत्रव्यवहार सुरू केला. मग कॉन्सुलेट जनरल त्यांचे जे आले त्यांच्यासोबत एक मीटिंग झाली आणि मला जो प्रयत्न करता येतो तो प्रयत्न मी पूर्ण शक्तीने सुरू केला. खरं तर मी पंतप्रधान सुनक साहेब यांनाही पत्र दिलं. मॅडम सुधा मूर्ती आहे त्यांच्याशी थोडा आमचा परिचय होता, कारण मॅडम सुधा मूर्ती आणि माझी पत्नी हे दोघेही तिरुपतीमध्ये ट्रस्टी होते आणि दोघे आजूबाजू बसायच्या. तर मलाही थोडंसं एक अजून विश्वास होता आणि तो प्रयत्न सुरू केला आणि त्या प्रयत्नाला मग यश आलं. यश आल्यानंतर खरं तर हा इतका मोठा कालावधी होता, तेव्हा कोणी काहीही बोललं नाही, कोणीही काही बोललं नाही. अचानकपणे जेव्हा तारीख निश्चित झाली त्याच्यानंतर मग गोबेल्स झोपेतून जागा लागला आणि हा गोबेल्स काय करायला लागला आणि 4 मुद्द्यांवर लोकांमध्ये भ्रम निर्माण केला. हे मी तुम्हाला कागदच देतो. पहिला भ्रम असा निर्माण केला की हे नकली आहे. कागद एकही दिला नाही. तर मी संवेदनशील आहे. मी विचार केला की आपण यांना एक फाईल करून व्यवस्थित पत्र करून पाठवावं आणि त्यांना म्हणावं की ठीक आहे हे वाचा आणि तुमच्याकडे काही कागद असेल. मग एकाने मला विचारलं की म्हणजे काही लोकांचा हा स्वभाव आहे आणि त्यांनी मला चांगले काही व्हिडिओज पाठवले आणि हा काही राजकीय पक्षांचा स्वभाव आहे, काही नेत्यांचा स्वभाव आहे, काही गोबेल्सचा स्वभाव आहे. स्वभाव काय आहे? स्वतः पुरावा द्यायचा नाही. मग म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही वंशज खरे आहे का याचा पुरावा काय? त्यांनी काय DNA टेस्ट करून पुरावा फिरवायचा का? आणि हाच प्रश्न उद्या तुमच्याबद्दल कोणी विचारला तर तुम्ही काय DNA सर्टिफिकेट असं गळ्यात गाऊन छानपैकी प्लास्टिक कोटेड गावणार का? ज्याला आरोप करायचा असेल तो आणेल ना, तो आणेल की हा DNA सर्टिफिकेट आहे, हे यांचं काही नातं नाही आहे म्हणून. तुम्ही काही आरोप करायचे आणि आम्ही उत्तर देत फिरायचं का? तर मी पहिल्यांदा उत्तर द्यावा हा मनात विचार केला, पण मग एकाने सांगितलं की हे असं होत नाही. हे गोबेल्सचं त्यांनी गोबेल्स कसा वागायचा याच्या संदर्भात एक 4 पानाचं टिपण त्यांनी मला पाठवलं आणि मग एकदम म्हणजे गोबेल्स महाराष्ट्रातही त्याचे वंशज असू शकतात किंवा त्याच्या मार्गावर चालणारे असतात. आता तुम्ही विचार करा, भाड्याने आणलं. एक तर शहाणा असा होता की मग कधी कधी आता काय मेंदू भाड्याने दिला की काय, तिथं गेले म्हणजे 3 कोटी रुपये भाडं देऊन वागणं आणताय. एक तर पहिले बुद्धी नसणाऱ्या सुपीक डोक्यातून हे नापीक आयडिया निघतात कशा? भाड्याने आणले. अरे काय सांगतोय तू? छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनक, अरे साऱ्या जगाची संपत्ती दिली तरी ती अनमोल आहे. 1 रुपया भाडं त्याच्यासाठी कोणी मागितलं नाही आणि आम्ही दिलं नाही, पण भाड्याने आणलं. मग दुसरा एक शहाणा निघाला, त्याची तर पत्र आहे, त्यांनी तर माहिती अधिकारात एका पक्षाचा मोठा नेता आहे, त्याने लिहिलं की सुधीर मुनगंटीवार हे त्या करारासाठी तिथं गेले. खर्च किती झाला? मी खर्चही आणलाय. 4 लक्ष रुपये माझ्यावरचा खर्च आहे. आणि काही लोक रिकाम टेकडे हे गेले, त्यांचा रोजचा खर्च म्हणजे चहा आणि नाश्त्याचा 1 कोटी रुपये खर्च आहे. लाज शरम हे शब्दच राहिले नाही शिल्लक की वाघनकाच्या बाबतीमध्ये आपण अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करतो. कधी म्हणायचं की एक तर असा शहाणा निघाला पण ऑनलाईन MOU करता आला असता. मग कधी कधी आश्चर्य वाटतं की राजकारण एवढं कसं दूषित होऊ शकतं. बरं, तुमच्या मनात शंका आहे तर तुम्ही विचारू शकता ना, काय आमची कट्टी आहे का की आम्ही कट्टी घेतली आहे?
विचारू शकता, पण काही विषय हे राजकारण विरहित ठेवले पाहिजे. आणि मी जसं मगा सांगितलं, मी संवेदनशील आहे, तर मी थोडा नर्वसही झालो. म्हणजे एवढे वाईट लोक कसे काय आपल्या देशात असू शकतात. मग एकाने सांगितलं, अहो एवढं काय नाही, तर लोकांनी तर राम मंदिर जिथं होणार आहे तिथं शौचालय करावं असं म्हणणारे लोक होते. आता एक तर शहाणा असा निघाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाचा उपयोगच केला नाही. मग बघा अचानक आठवलं की 2006-07चा प्रसंग होता. एक विवेक कवठेकर नावाचा एक सांगलीचा शिवभक्त होता. त्यांनी एक कॅलेंडर काढलं. त्याच्यामध्ये अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज बाहेर काढताय आणि खालती लिहिलं होतं, दहशतवाद असाच संपवावा लागतो. साहेब त्याला 7 दिवस जेलमध्ये टाकलं होतं. आणि त्याच्यावर विधानसभेमध्ये मी प्रश्न उचलला. आणि तेव्हा सुदैवाने एक गोष्ट चांगली होती, म्हणजे हे तर मी निश्चित कौतुक करेन, की स्वर्गीय R.R. पाटील हा एक संवेदनशील नेता होता. ते विरोधात होते, पण त्यांचं माझं खूप जास्त जमायचं, कारण आम्ही दोघेही संवेदनशील होतो. जेव्हा मी त्यांच्यामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी मग त्यांच्या ती पद्धत असायची, मग त्यांनी ती कारवाई नेन ते सगळं केलं. पण मग माझ्या लक्षात आलं की ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, हे सहन न करणारे लोक असू शकतात, तर त्या राज्यात असं होणारच आहे. पण मग मी मनात निर्णय केला की असे लोक असणार आहेत, यांच्याबद्दल आपण सहानुभूती ठेवली पाहिजे, की देवानी यांना का बुद्धी दिली नाही याच्याबद्दल आपण सहानुभूती ठेवावी. आपण यांच्याबद्दल द्वेष राग करू नये. प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाचा आहे, अशी का शंका घेता? काही तर गोष्टी राजकारणातून बाद करा. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलंच केलं. आणि मी पुन्हा एकदा स्पष्टता आणतो. एकाने काय म्हणतं, हे एक नेता आहे, माझे मित्र आहे बिचारे, ठीक आहे, कधी कधी असं भीष्माला सुद्धा कौरवाची बाजू घेताना ते सज्जन होते, पण चुकीचं बघावं लागायचं. तर ते म्हणाले की बा आता हे जे आणलं जात आहे ते निवडणुका पाहून आणलं जात आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं की 2024 मध्ये निवडणूक येणार आहे, आणि म्हणून जेव्हा त्यांनी छत्रपती झाले तेव्हा बरोबर 350 वर्ष हे 2024 मध्येच येईल असं काही ठरवलं होतं का? जेव्हा राज्याभिषेक मी 350 सुरू केला, अजून एक नेता आहे, तुम्ही त्याच्या ट्विटरमध्ये आता आहे की नाही माहीत नाही, ते म्हणे 350 वर्ष संपून गेलं. म्हणजे 77,000 कोटी आपण शिक्षणासाठी खर्च करतो, याचा मॅथमॅटिक्सचा कोण शिक्षक असेल? तो शिक्षक मनात म्हणत असेल की मी कुठे कमी पडलो? कोण आहे कोण आहे? नाव विचारू नका, कारण माझा संकेत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांना स्मरण शक्ती देवानी दिली त्यांना नाव माहिती आहे. तुम्ही हे 350 वर्ष आहे का? मला काय, मी शेवटी मला स्वतःला वाटत काय मी चुकलो तर नाही. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एक वर्ष घेऊन काढलं. फार दुःख झाले तुम्हाला या सगळ्यामुळं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाबद्दल शंका उपस्थित केल्याने दुःख झालं. राजकारणासाठी तुम्ही मुद्द्यांचं राजकारण करू शकता, तुम्ही वागणं. आणि मग एकाने सांगितलं 3 वर्षासाठी काय येत आहे. हो, आत्ता आपण आणतोय, माझ्याकडे 71 पासूनचे पत्रव्यवहार आहे, सरकारने पाठवले, खाजगी पाठवले, तेव्हा तर तुम्हाला कोणी द्यायला तयार नव्हते. आता मी आणले, त्याचं कौतुक तुमच्यानी होत नसेल तर करू नका ना. आणि तुम्हाला जर वाटलं तर 3 वर्षासाठी का आणले, तर मला एकदा भेटा ना, मी सांगतो ना पुढे काय प्लॅन आहे. पण तुम्ही अशा पद्धतीने मीठ कालवण्याचा प्रयत्न का करायचा? म्हणजे कधी वंशजाचा पुरावा मागायचा. पुढचा प्लॅन पण आम्हालाही ऐकायचा नाही, तो जाहीरपणे यासाठी सांगतात 2 देशाच्या मधातला प्लॅन आहे. पहिली गोष्ट, एक राज्य आणि दुसरा देश याच्यामध्येच आम्हाला इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात, कारण तुम्हालाही माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये या सर्व परवानग्या कशा पद्धतीने घेतल्या जातात. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने यशाकडे जायचंच आहे. आणि हाच नाही, मी स्वतः तिथून आल्यानंतर एका गोष्टीसाठी प्रभावित झालो, ते म्हणजे वस्तू ठेवण्याची, ऑब्जेक्ट ठेवण्याची, त्याचा इतिहास हा योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची पद्धत अतिशय उत्तम आहे. आता मी त्यांच्याशी सुद्धा MOU करण्याच्या दृष्टीने काम करतोय की इथं ट्रेनिंग. बरं, पहिलं काय व्हायचं, हे डिपार्टमेंट म्हणजे कसं होतं, सांस्कृतिक कार्य विभाग म्हणजे हे कोणी घेत नाही म्हणून दिलेलं विभाग होतं. शेवटच्या 3 मध्ये असणारा हा विभाग, आणि याचा मंत्री कोण हेही कोणी पाठ ठेवत नव्हते.
कोणीच पाठ ठेवत नव्हते. सांस्कृतिक कार्य विभागाला कोण विचारतं? असं ते राहायचं. आत्ता जे आमच्याकडे स्टाफ आहे ना, म्हणजे आर्काओलॉजीचा जो आमचा पुरातत्व विभागाचा स्टाफ आहे ना, तो सुद्धा आम्हाला खोदूनच काढावा लागतो. असे 2-3 माणसं कागदी बसून आहे. म्हणजे तुम्ही मंत्रालयात गेलेत ना, तर ते असे 6 मजल्यात नाही आहे. ते आतमध्ये जे पार्किंगच्या जागा असतात की नाही, त्याच्याही खालती आहे. म्हणजे असं आपण ठरवून टाकलं की आर्काओलॉजी विभाग म्हणजे हा एकदम जमिनीत गडद दिसला पाहिजे. त्याचं उत्खननच झालं पाहिजे. हो, असंच आहे. आता त्याला चेंज करायला मलाही काही कालावधी लागेल, पण मी जे जे मनात येतं तो निर्णय मी वेगाने करण्याचा संकल्प करतो. आणि मग याचा अभिमान आहे. प्रभू रामाचं मंदिर आहे. प्रभू रामाच्या मंदिरामध्ये सर्व महाराष्ट्रातून म्हणजे दंडकारण्यातून मी पूर्ण कास्ट पाठवलं. काय भूमिका होती? त्यांनी सुद्धा सर्टिफाय केलं डेहराडूनमधून की महाराष्ट्राचं हे कास्ट हे या देशातलं सर्वात उत्तम आहे. आज संसदेत माननीय मोदीजींनी आमचं कौतुक केलं. माननीय मोदीजी म्हणाले की मैं महाराष्ट्र को भी धन्यवाद देता हूं. धन्यवाद म्हणजे महाराष्ट्राचे म्हणजे माझ्या जिल्ह्याने लाकूड पाठवलं. आज कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपासून कच्छपर्यंत कोणत्याही मतदारसंघाचा खासदार सुद्धा जाना तो महाराष्ट्र की दरवाजे से पडेगा. अशा प्रसंगामध्ये जे जे म्हणून मला करता येईल ते करण्याचा मी संकल्प केला. अनेक कार्यक्रम मी निश्चित केले आहे आणि मला विश्वास आहे की आता मी एक टॉकिंग बुक करतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर. हे 20 भाषेमध्ये करतोय CSR मधून. यासाठी सांगतोय पुन्हा कोणीतरी काडीबाज उठेल. तो म्हणेल की बा सरकार का पैसे खर्च करताय. मी स्वतः आपले नोवेल टाटा यांच्यासोबत मिटिंग केली. त्यांना विनंती केली. अजून मी 2 CSR देऊ शकतात अशा उद्योगपतींना विनंती करतोय की याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे मोठी 20 भाषेमध्ये. आणि ते सुद्धा आम्ही तलवार तयार केली की जी तलवार त्या शब्दावर, त्या चित्रावर, त्या पॅरेग्राफवर ठेवली की तुम्हाला आवाज येणं सुरू होईल. 20 भाषेत करतोय. आता मनात भावना आहे. मी आता पोर्टल करतोय. ज्या पोर्टलमध्ये माझी इच्छा आहे की 1 कोटी जगातले शिवभक्त एकत्र यावे. कारण इच्छा एकच आहे की जगातल्या प्रत्येक देशात, देशातल्या प्रत्येक राज्यात, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातल्या प्रत्येक गावात, गावातल्या प्रत्येक कुटुंबात, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात गर्भवती मातेपर्यंत आणि गर्भापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोचावा हा आमचा भाव आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. आज तुम्ही निमंत्रण दिलं. तुम्हाला कधी पुरावे पाहावेसे वाटले तर मी देतो. पण ज्यांनी याला विरोध करा त्यांचेही कधी पुरावे पहा. एक तर असा व्यक्ती होता तो तिथून व्हिडिओ काढून तिथं केला. कुठून कागद जमा करतात. मनात प्रश्न येतो कहाँ से आते हैं ऐसे